आणि आम्हाला अगर बाहेर कुठे जायचं असेल तर हा खूप सुंदर सुंदर डोंगर उतरून खाली जावं लागतं आणि खाली गेल्यानंतर पण आम्हाला सी व्ह्यू भेटतो। आणि हिला काय माहिती बिचारीला की ती झोपली आहे मस्तपैकी छान, पण तिथे गेल्यानंतर मस्त तिला चांगले टचुक टचुक देणार आहे सानवीच्या भाषेमध्ये। एकदा मला बोलायला यायला येऊ दे, मग तुम्हाला दाखवते बडबड बडबड दीदी सारखी, दीदीपेक्षा डबल आहे ना। राम राम मंडळी, कशा आहात सगळे। आज अवनीचा वॅक्सिनेशन डे आहे आणि सेकंड वॅक्सिनेशन आहे तिचं। आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार आहोत। सानवीला जस्ट मी आत्ताच सोडून आले स्कूल बसमध्ये आणि मला थोडासा उशीर झाला कारण की मी खाली गप्पा मारत बसले होते। आपल्या पोरांची अगर कोणी स्तुती करत असेल तर तिथं तर थांबायला पाहिजे ना। आणि मग त्या गप्पांच्या नादामध्ये मला थोडासा उशीर झाला। तर चला आता अवनी आंघोळ करते कारण की एकदा वॅक्सिनेशन दिल्यानंतर तिला ताप बीप येऊ शकतो, पण त्याच्यानंतर काय शक्य होऊ शकत नाही तिला दुसऱ्या दिवशी आंघोळ घालायला, पाय पण सुजलेला असतो। तर चला बघूया, आपण जाऊया आता वॅक्सिनेशनसाठी आणि आता अवनी काय करते ते बघूया। तर हे बघा आता अवनी आंघोळ करतेय। अवनी चांगला मसाज चालू आहे अवनीचा। अवनी खूप छान छान म्हणजे ना खूप शांततेत आंघोळ करते आणि आंघोळ करताना झोपून पण जाते। तेरे बस की बात नाही। ते बघा आता आंघोळ करताना कोण झोपतं का। तर आता आम्ही चाललो आहोत वॅक्सिनेशन साठी। अन्वी झोपली आहे आणि 9 ते 12 वाजेपर्यंत वॅक्सिनेशन असतं, पण जेवढा लवकर आपण जाऊ तेवढं ते जे आहे आपल्याला नंबर लवकर लागतो। त्याच्यामुळे आम्ही आता 9 वाजता निघालोय। ऑलमोस्ट 20 मिनिट्स मध्ये हॉस्पिटलमध्ये पोहोचून जाऊ। आम्ही आता 10 मिनिटांमध्ये पोहोचणार आहोत आणि जरा आमच्या येण्या जाण्याचा रस्ता बघा, असं वाटत नाहीये का आम्ही गावाला चाललोय वॅक्सिनेशनला, पण तसं नाहीये। आम्ही एका डोंगरावरून खाली उतरतोय कारण की आम्ही माउंटनवर राहतो आणि आम्हाला अगर बाहेर कुठे जायचं असेल तर हा खूप सुंदर सुंदर डोंगर उतरून खाली जावं लागतं आणि खाली गेल्यानंतर पण आम्हाला सी व्ह्यू भेटतो। आणि हिला काय माहिती बिचारीला की ती झोपली आहे मस्तपैकी छान, पण तिथे गेल्यानंतर मस्त तिला चांगले टचुक टचुक देणार आहे सानवीच्या भाषेमध्ये। सानवी आल्यानंतर काय रिॲक्ट करेल काय माहिती। सानवी खूप छळते, तिच्यापासून हिला लांब ठेवण्यामध्ये आमची इतकी कसरत होते की काय विचारू नका। आणि दिवसाची सुरुवात इतकी छान झाली आहे, खूपच फ्रेश वाटतंय हा व्ह्यू बघून। आणि आता खाली गेल्यानंतर जेव्हा सी व्ह्यू दिसेल तर अजून पण बेस्ट वाटतं। अन्वी बी रेडी वॅक्सिनेशन साठी। बिचारी खूपच वाईट वाटतं हिच्यासाठी। दर महिन्याला वॅक्सिनेशन ते पण 3 बापरे। सो हे बघा सी व्ह्यू भारी आहे ना। इथे एक आयलँड आहे जिथे कायाकिंग होते। वाव, आता हा पूर्ण रस्ता सी व्ह्यू ने आपल्याला दिसणार आहे। बेस्ट। चला आता भेटूया आपण आता हॉस्पिटलमध्ये। सो आमचं हॉस्पिटल आलेलं आहे, हे गोव्याचं गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे आणि आमचे बाबा मेडिकल सर्व्हिसमध्ये होते गव्हर्नमेंटमध्ये आणि त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं की गव्हर्नमेंटमध्ये खूप लोक येतात त्यामुळे वॅक्सिनेशन खूप फ्रेश, म्हणजे जे हे असतं वॅक्सिनेशन जे म्हणजे ते मेडिसिन असतं जे काय देतात इंजेक्शन, ते खूप फ्रेश असतं आणि सिस्टमॅटिकली सगळं होतं। आणि तुम्ही जेव्हा प्रायव्हेटमध्ये जातात ना तेव्हा ते ना स्टॉक केलेलं असतं, त्याच्यामुळे आम्ही इथे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्येच वॅक्सिनेशन देणं प्रेफर करतो। आणि गोव्याचं गव्हर्नमेंट हॉस्पिटल इतकं बेस्ट आहे आणि इतकं अपडेटेड आहे की काय विचारू नका। ह्याच्या मानाने आम्ही एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेलो होतो जे इथलं सर्वात चांगलं हॉस्पिटल होतं, ते ह्याच्यासमोर आम्हाला खूप फिकं वाटलं। त्या हॉस्पिटलपेक्षा हे 100% खूप चांगलं आणि इतकं अपडेटेड, इथले इन्स्ट्रुमेंट इतके चांगले की वाव, म्हणजे ना खरंच खूप बेस्ट सर्व्हिस आहे गोव्याची। पहिल्यांदा इथं आलो होतो तर थोडासा आम्हाला वेळ लागला होता सगळं शोधण्यामध्ये कारण की वेगवेगळे वॉर्ड्स आहेत। गेल्यानंतर कळलं आम्हाला की एक टोकन घ्यायचं असतं आणि आरामशीर बसायचं असतं, आपला नंबर येईल त्यावेळेस ते बोलवतात आणि खूप स्ट्रिक्ट आहेत, तुम्हाला खूप चांगली सर्व्हिस देतात, त्याच्यामुळे मला हे खूप आवडलं।
आणि खूप छान समजून सांगतात. एकदा नाही, चांगलं 2-3दा समजून सांगतात की हे मेडिसिन असं घ्यायचं, हे होणार, ते होणार, हे इंजेक्शन कशासाठी आहे. एवढे एक्सप्लेनेशन मी कधीच ऐकलं नाही. सानवीच्या वेळेला पण मी गेली होती, दिलं, झालं काम त्यांचं. काय ह्याचा यूज कशासाठी होतो, कशासाठी आहे, ह्याने काय काय होतं, हे सगळं त्याला इतके छान एक्सप्लेन करून सांगतात की काही विषयच नाही. विचारतात तुमची लँग्वेज कुठली येते, त्या लँग्वेजमध्ये समजून सांगतात. म्हणजे इंग्लिश, हिंदी किंवा तिथली गोवन लँग्वेज आहे ती. आणि माझं बेबीचं वॅक्सिनेशन झालं आणि आम्ही आता बसणार आहोत आरामशीर अर्धा तास. त्याशिवाय ते फाईल देतच नाही. अम्मीला 2 ओरल आणि 1 इथे इंजेक्शन दिलं. मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहिए. मला 5-3 दिलं होतं, त्यामुळे मला वाटलं की पण ह्याने तिला तो ताप येणार. ओ अनु, कसं वाटतं? थोडीशीच रडली, अजिबात बिलकुल रडली नाही, नुसतं केलं. आता तिला परत झोप आली आहे. जस्ट आत्ताच आम्ही आलो, हॉस्पिटलमध्येच आहेत. एका रूममध्ये अर्धा तास बसायला लावतात आणि मग आम्ही आता अर्धा तास वेट करणार आहोत, मग घरी जाऊ. आता घरी जाऊन मस्तपैकी आराम करणार अन्वी. आणि अन्वीचा मला काहीच त्रास नसतो, त्यामुळे मी पण माझं डेली रुटीन खूप इझिली करू शकते. सानवी पण खूप गुड होती. अनुला आहे ना इंजेक्शन दिलं. किती ताप आला पण तिला. नको ना देत जाऊ तिला तास. इंजेक्शन का बाळाला कसा ताप आला बिचारा बाळाला. बाळ माझं बाळ, काय झालं तुला? बाळ माझं बाळ तेवढं स्वीट होतं. आता ते दिवसभर माझ्याशी नाही खेळणार. कणकणी आली आहे तिला, बघा ना कशी कणकणी आली आहे तिला. किती रडणार. इंजेक्शन किती दुखत असेल बाळाचं ग. बाळ किती इंजेक्शन दिले त्याला. सकाळची संध्याकाळ झाली तरी पण अनु अजून पण झोपली होती. ती सारखी रडत होती. तिचा पाय जेव्हा हलेल तेव्हा दुखत होता, त्याच्यामुळे तिची चिडचिड सांभाळण्यात पूर्ण दिवस गेला. आत्ता संध्याकाळी तिच्या पायाला थोडंसं शेकतोय, असं थोडंसं हे इंजेक्शन आहे ना इथे, ते शेकतोय. त्याच्यामुळे ते तिला थोडंसं बरं वाटतंय, त्याच्यामुळे ती खेळतीये तरी कमीत कमी. है ना अनु? ए अनु टन्नू, काय पिल्लू, काय 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 ग, काय ग, काय ग, काय काय बरं वाटतंय? ताप आलाय, ताप आलाय, ताप आलाय तुला? ताप आलाय? हो 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 हो. ही अशी तोंडात बोटं घालते आणि उलटी काढते. सगळी चारीच्या चारी बोटं तोंडात घालणार. काय ग अनु, काय ग पिल्लू, काय ग, काय काय ग. बोलायचं तर भरपूर असतं पण काय बोलताच येत नाही. एकदा मला बोलायला येऊ दे, मग तुम्हाला दाखवते बडबड बडबड दीदीसारखी. दीदीपेक्षा डबल आहे ना, पण सानवीपेक्षा अन्वीचा आवाज खूपच लहान आहे, त्याच्यामुळे तेवढी तरी आम्हाला शांती. सो अन्वी आमची खूप स्ट्रॉंग आहे. एका दिवसातच ती बरी झाली. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि आम्हाला सबस्क्राईब केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.